नमस्कार रसिक प्रेक्षक हो, आपलं सगळ्यांचं आमच्या गावात स्वागत. ॲडव्होकेट सतीश बोरुलकर, मुंबई उच्च न्यायालयात गेली 30 वर्ष वकिलीचा व्यवसाय. मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र राज्याचे प्रमुख अभियोक्ता म्हणून कार्य केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष. शेती व शेतकरी याच्याशी निगडीत प्रश्नांवर प्रसार माध्यमातून जागृती करण्याचे कार्य. स्वतः एक शेतकरी, पैठण येथे शेती असून शेतीचा अनुभव. शेतकरी ते ग्राहक, थेट फळे व भाजीपाला विक्री ह्या महाराष्ट्र शासनाच्या संत शिरोमणी सावतामाळी बाजार या योजनेचे समर्थक, ज्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण करणारे दलाल व व्यापारी यांच्या तावडीतून शेतकऱ्यांची मुक्तता व शेतकऱ्याला जास्तीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या योजनेत सहभाग. जय जवान जय किसान हे घोषवाक्य न राहता वस्तुस्थिती बनविण्याकरता प्रयत्नशील असलेले असे हे आमचे ॲडव्होकेट सतीश बोरुलकर दादा. त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी आणि माझी जिवलग मैत्रीण सौ विद्या बोरुलकर, त्या उपप्राचार्य सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय इथे काम करतात. 27 वर्षाचा इंग्रजी व वरिष्ठ महाविद्यालयात IT शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव. स्वतःच्या लग्नाचा 25वा वाढदिवस कोणताही कौटुंबिक भेटवस्तू व औपचारिक समारंभ साजरा न करता परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी स्वखर्चाने एक लघु पाटबंधाऱ्याचे बांधकाम करून जलयुक्त शिवार योजना जाहीर होण्या अगोदर बांधकाम पूर्ण करून लोकार्पण केले. वयाच्या 50वा वाढदिवस कुटुंबाबरोबर साजरा करताना सामाजिक जाणीवेचे भान ठेवून ग्रामीण भागातील 10वी व 12वी परीक्षेत प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती योजना सुरू केली. किरण आल्हाद या अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला दत्तक घेऊन त्याचे MBBSचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ॲडव्होकेट श्री सतीश बोरुलकर लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना संपूर्ण साथ व सहभाग देणाऱ्या अशा ह्या त्यांच्या सहचारिणी सौ विद्या बोरुलकर. हे दोघं यांना आपल्या ह्या गावाबद्दल खूप तळमळ आहे, प्रेम आहे आणि त्यातूनच त्यांनी नवीन नवीन उपक्रम सुरू केले. दादांचं मोठेपण खूप आहे. ते नेहमी काहीतरी करत असतात, सतत वेगळं असतात. तसं बघितलं तर वकिलीचा व्यवसाय आपण म्हणलं तर वृक्ष असा वाटतो, पण ह्या वृक्ष व्यवसायात सुद्धा एक साहित्यिक स्वभाव त्यांचा आहे. त्यांना सगळ्या गोष्टी आवडतात, मनापासून प्रत्येक गोष्टीला दाद देतात आणि अनेक उपक्रम ते करत असतात. त्यांच्यामार्फत आमच्या कॉलेजमध्ये आम्ही गावाकडच्या गोष्टी हा कार्यक्रम केला होता आणि शेतकरी संघटनेने जे कार्य सुरू केले त्या कार्यासाठी मदत म्हणून आम्ही निधीसुद्धा गोळा केला होता. सतत त्यांना काहीतरी झालं असतं आणि त्यात त्यांचा मोठेपणा असा आहे की ते खूप छान सांगतात की भगवंत म्हणे आपल्याला खूप काही देत असतो आणि तो कुठेही त्याचं नाव कोरत नाही. आणि त्यांचाही स्वभाव तसाच आहे की त्यांना ते अनेक कामं करत असतात, पण स्वतःचं कौतुक करून घ्यायला त्यांना कधी आवडत नाही. वास्तविक आपण असं बघतो की हल्ली कौतुकासाठी म्हणा किंवा मानासाठी लोकांना काय काय प्रयत्न चाललेले असतात, पण प्रसिद्धी परायणूक असलेला असा हा माणूस आज आपल्यासोबत आहे. आणि म्हणून आता ह्या दोघंजण आपल्याला एका छानशा गावाची सफर त्यांच्या सुंदर अशा निवेदन शैलीतून आपल्यासमोर सादर करत आहेत. भेटूया नवीन आपल्या छानशा गावाला आणि त्या गोष्टीचा अनुभव घेऊया. शब्द साहित्य मंडळाचे सर्वेसर्वा श्री संजय सिंगलवार यांनी मला या संस्थेमार्फत कार्यक्रमाची संधी दिली, त्याकरता शब्दचे मी शतशः आभारी. मित्रांनो, गावाकडच्या गोष्टी या कार्यक्रमात मी मांडली आहे शेतकऱ्याची जीवनाची चित्तरकथा. या कार्यक्रमात निवडलेल्या कविता ह्या माझ्या नाहीत. महाराष्ट्रातील विखुरलेले हिरे मी एकत्र आणले आणि ते आपणापुढे ठेवणार आहे. मी कोणीही नाही, मी फक्त त्या हिऱ्यांना एकत्र आणणारी एक डबी आहे. सादरीकरणात काही त्रुटी झाल्याच तर दोष त्या हिऱ्यांचा नाही तर या डबीचा असेल. गावाकडच्या गोष्टी खेड्यातील माणसाला
शहराचं आकर्षण असतं, खास करून मुंबईचं. मुंबईतील ताजमहाल हॉटेल, उंच उंच इमारती, चमचमती चंदेरी दुनिया त्याला खुणावत असते. पण मला माहित आहे की शहरातल्या माणसाला देखील गावाकडची शेती, नद्यामधून वाहणारं पाणी, मातीची घरं, भोळी बाबडी माणसं, तो माणूस राहतो कसा, राबतो कसा, बोलतो कसा, याचं कुतूहल तुम्हाला आम्हाला असतं. तर आज तुम्हाला मी माझ्या गावाकडे जायचं आमंत्रण घेऊन आलो. चला तर माझ्याबरोबर माझ्या गावाकडे. काट्या कुट्यांचा तुडवीत रस्ता, काट्या कुट्यांचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्यांचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं हेरान, काळ्या बापाचं हिरवं हेरान, काळ्या माईन पिकविल सोन, काळ्या माईन पिकविल सोन. त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता, त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कोणी न वाली, तेव्हा गावाला कोणी न वाली. कसे सुगीत घालतात गस्ता, कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. या भूमीचा अधिकारी या भूमीचा अधिकारी, बाप झालाय आज भिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झाला फिरस्ता, गाव असून झाला फिरस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. आता माझ्या गावाकडे आलाच आहात तर माझं गाव थोडं उंचीवरून पाहूया. मातीचे रस्ते, हिरव्यागार उसाचा फड, एक छोटस देऊळ, देवळाच्या भिंतीला खेटून असलेली एक मस्जिद. सकाळच्या वेळी देवळाच्या पुजाऱ्याच्या आरतीतून व मुल्लाच्या अजानातून निर्माण होणारं एक मिश्र अध्यात्म. हे सगळं पाहूया. मी माझ्या मनातलं गाव कसं आहे हे तुम्हाला सांगतो. निळ्या सागराची शाई माझ्या लेखणीत यावी, निळ्या सागराची शाई माझ्या लेखणीत यावी. मीही आभाळी जाऊन गाणी धरतीची गावी, मीही आभाळी जाऊन गाणी धरतीची गावी. पंढरीच्या देवासाठी कुणी झाला वारकरी, सारा सोडून संसार जाई देवाची या द्वारी. पंढरीच्या देवासाठी कुणी झाला वारकरी, सारा सोडून संसार जाई देवाची या द्वारी. विठ्ठलाच्या चरणाची मीही एक विठ व्हावी, विठ्ठलाच्या चरणाची मीही एक विठ व्हावी. मीही आभाळी जाऊन गाणी धरतीची गावी. कुणी राबतो उन्हात, कुणी बसे सावलीत, कुणी राबतो उन्हात, कुणी बसे सावलीत. कुणी हसतो गालात, कुणी झुरतो मनात, कुणी हसतो गालात, कुणी झुरतो मनात. देवा घरची लेकरे सारी देवळात जावी, देवा घरची लेकरे सारी देवळात जावी. मी आभाळी जाऊन
गाणी धरतीची गावी. कुणी हलक्या जातीचा, कुणी परक्या जातीचा, कुणी हलक्या जातीचा, कुणी परक्या जातीचा, सारी देवाची लेकरे जो तो एकाच मातीचा. सारी देवाची लेकरे जो तो एकाच मातीचा. माणसातली ही जात अशी दूर दूर जावी. माणसातली ही जात अशी दूर दूर जावी. मीही आभाळी जाऊन गाणी धरतीची गावी. मीही आभाळी जाऊन गाणी धरतीची गावी. बाळाचा जन्म हा आईसाठी एक अग्निदिव्यच असते. बाळाच्या जन्माच्या वेळेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत पडणारे कष्ट, मैलोनमैल न दिसणारे दवाखाने व न परवडणारी औषधे हे तर तिच्या नशिबात लिहिलेलेच आहेत. विश्रांती, बाळंतविडा, इतर चोचले तर तिला माहीतच नाहीत. अशाच परिस्थितीत राबता राबता जन्माला येतं बाळ. त्या बाळाच्या जन्माची कहाणी म्हणजे माझ्या आईच्या अग्निदिव्याची कहाणी. दोन जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला. दोन जीवांची मायमही गेली दूरच्या शेताला. पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला. पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी. वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी. एकीमध्ये गर्भताना एक कापसाच्या साठी. एकीमध्ये गर्भताना एक कापसाच्या साठी. बोंड बोंड येचतानी झाली दुपार निखाली. बोंड बोंड येचतानी झाली दुपार निखाली. माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. असं पासाच्या रानात नाही माणसांचा थारा. चिडी चिप्प पाखराची वर उन्हाचा पहारा. घास कुट का खाऊन, घास कुट का खाऊन जरा टेकविली पाठ. आल्या एका एकी कळा हात पाय झाले ताठ. घास कुट का खाऊन जरा टेकविली पाठ. आल्या एका एकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली. घामाघूम झाली माय कावरली बावरली. रेटा देऊन हाताले कशी बशी सावरली. रेटा देऊन हाताळे कशी बशी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात. आड रानात हरण थर कापली उरात. पुढे काय झाले त्याच मायेला नवत भान. पुढे काय झालं त्याच मायेला नवत भान. जणू पडला या पाखरू बिन वारसी उताण. आली सुदीवर तवा कुस रिकामी झालेली. आली सुदीवर तवा कुस रिकामी झालेली. मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळातीनं झाली माय. बाळातीनं झाली माय. जशी सीता वनवासी लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपासी. खालीवरी धुडक्यात, खालीवरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी मला घालून मायेनं डाल उचलली आधी. मला घालून मायेनं डाल उचलली आधी. नाही अंगामध्ये बळ तरी माय तरारली. वली कच्ची बाळातीनं नदीमध्ये उतरली. वली कच्ची बाळातीनं नदीमध्ये उतरली. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती तशाच, माय सांगती तशाच जवा गोष्टी जुना पाण्या. तुझ्या जन्माच्या येळेला बाळा नव्हता रे कन्या. माय सांगती तशाच जवा गोष्टी जुन्या पाण्या. तुझ्या जन्माच्या येळेला बाळा नव्हत्या रे कन्या. असा झाला तू हा जन्म झाली सगळ्याची दैना. असा झाला तू हा जन्म सागळी झाली सगळ्याची दैना. काय सांगू एक एक तुझ्या जन्माची कैना. असा झाला तू हा जन्म झाली सगळ्याची दैना. काय सांगू एक एक तुझ्या जन्माची कैना. भर उन्हात जन्मलास, भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन.
भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन, वाढलास एवढा तू धान मातीच खाऊन. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन, वाढलास एवढा तू धान मातीच खाऊन. मातीसाठीच जगावं, मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं. मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं. मायेच्या तोंडून आपण बाळाच्या जन्माची कथा तर ऐकलीतच, पण हे मातीत जन्मलेलं बाळ वाढता वाढता बघत असते घरातली गरिबी, माईला होणारे कष्ट, आणि मग त्या बाळाला आई वेगवेगळ्या रूपात दिसू लागते. मया माये पुढे थिटे समदे देऊळ राऊळ. मया माये पुढे थिटे समदे देऊळ राऊळ. तिच्या पायाच्या चिऱ्यात महे अजिंठा वेरूळ. तिच्या पायाच्या चिऱ्यात महे अजिंठा वेरूळ. किंवा हंबरून वासराले चाटते जवा गाय. हंबरून वासराले चाटते जवा गाय. तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. हो दिसती माझी माय. कुणाला माईच्या स्वरूपात अजिंठा वेरूळाची लेणी दिसते, तर कुणाला गाईला बघितल्यावर आपल्या माईची आठवण येते. तर एखाद्या माणसाला ती भारत माताच वाटू लागते. माया मायेचं चित्रांग मला भारत वाटते. माया मायेचं चित्रांग मले भारत वाटते. तिचा ओयता पदर, तिचा ओयता पदर मले तिरंगा भासते. तिचा ओयता पदर मले तिरंगा भासते. माया मायेचा चित्रांग मले भारत वाटते. तिचा ओयता पदर मले तिरंगा भासते. तिच्या कपाईचा कुकू, तिच्या कपाईचा कुकू अशोक चक्र वाटते. तिच्या कपाईचा कुकू अशोक चक्र वाटते. तिचा ओयता पदर मला तिरंगा भासते. तिचं फाटक लुगड, तिचं फाटक लुगड त्याला 33 गळ. तिचं फाटक लुगड त्याला 33 गळ. जणू भारतामधले सारे परंत वाटते. जणू भारतामधले सारे परंत वाटते. तिचा ओयता पदर मला तिरंगा भासते. तिचा ओयता पदर मला तिरंगा भासते. जन्म, आई, यानंतर येतो धर्म. माझ्या शेतकऱ्यासाठी शेती हाच धर्म आणि शेतकरी हीच जात. पण आजूबाजूला चाललेल्या धर्माच्या नावाचा गोंधळ व त्याच्या नावाखाली उभारलेल्या भिंती मला दुःखी करतात. म्हणूनच धर्माच्या नावाने भावाभावांमध्ये दुश्मनी पैदा करणाऱ्यांना मी एक प्रश्न विचारतो. वेळ घे, वेळ घे, विचार कर, लेट सांग मला. वेळ घे, विचार कर, लेट सांग मला. छक्के पंजे नको बाबा, थेट सांग मला. वेळ घे, विचार कर, लेट सांग मला. छक्के पंजे नको बाबा, थेट सांग मला. द्वेष करणं, शिव्या घालणं, जोर लावू लावू. द्वेष करणं, शिव्या घालणं, जोर लावू लावू. धर्म म्हणजे असंच काही असते का रे भाऊ. त्यानं काल शेण खाल्लं, खूप नाचला नंगा. त्यानं येऊना घाण केली, मी करेन गंगा. माझी सरकी कोंबडी विकीन मसाला लावू लावू. धर्म म्हणजे असंच काही असते का रे भाऊ. धर्म म्हणजे वाईन का रे. धर्म म्हणजे वाईन का रे.
किंवा देशी दारू. धर्म म्हणजे वाईन का रे किंवा देशी दारू, सोय पाहून घेतली नंतर फाट्यावरती मारू. आतून सारे धंदे करू, बाहेर सत्संग लावू. धर्म म्हणजे असंच काही असते का रे भाऊ. पुन्हा तिकडे दंगा झाला म्हणजे धर्म का रे. पुतळ्यासाठी माणूस मेला म्हणजे धर्म का रे. पुन्हा पुन्हा गरळ का रे ओखता राहू राहू. धर्म म्हणजे असंच काही असते का रे भाऊ. आम्हाला पण कळतं थोडं, आम्हाला पण कळतं थोडं, साधा जगत होतो. आम्हाला पण कळते थोडं, साधा जगत होतो. त्यागामध्ये सेवेमध्ये धर्म बघत होतो. त्यागामध्ये सेवेमध्ये धर्म बघत होतो. आताच तुम्ही ठेके घेता चाकू दाऊ दाऊ. आता तुम्ही ठेके घेता चाकू दाऊ दाऊ. धर्म म्हणजे असंच काही असते का रे भाऊ. वरवरून दिसणाऱ्या यांच्या भाबड्या चेहऱ्यावर जाऊ नका. यांची पण प्रेम प्रकरणं असतात. तुमच्या आमच्यासारखी फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर नसतील. पण प्रेयसीलाच चोरून खुणावणे, भेटीच्या ठिकाणाचं स्थळ सांगणे, रानात उगवलेलं फूल गुलाबाचं किंवा मोगऱ्याचं नसेलही, पण तिला फूल भेट देणे किंवा कोणी बघत नसेल तर तिच्या वेणीत फूल खोवणे, असे उद्योग यांचे चालूच असतात. पण सगळं चोरून चोरून. त्यांना त्यांच्या प्रेयसीचं नाव, गाव, पत्ता विचारलात तर कधीच सांगणार नाही. आज तुमच्या सगळ्यांसमोर मी माझ्या प्रेयसीचं नाव सांगणार आहे, आणि तेही तुमच्या विद्या मॅडमला न घाबरता. तुम्ही तुमच्या प्रेयसीला काय म्हणता? आयटम. तुमचं बघून आम्ही पण आता आयटमच म्हणतो. तर आता मी तुम्हाला माझ्या प्रेयसीचं नाव, विद्या मॅडम तुम्ही पण घेऊन घ्या माझ्या प्रेयसीचं नाव, गाव, पत्ता. कधी कोर्टात जायची वेळ आलीच तर सवतीचं नाव, गाव, पत्ता जवळ असलेला बरं असतं कोर्टात द्यायला. सर्वांनी पेन काढा आणि लिहून घ्या माझ्या प्रेयसीचं नाव, गाव, पत्ता. जेथून वाहे झुळझुळ पाणी, अन पाखरांच्या ओठात गाणी. जेथून वाहे झुळझुळ पाणी, अन पाखरांच्या ओठात गाणी. माझ्या सखीचा पता काय सांगू, सखी साजणीचा पता काय सांगू. तेथेच माझी भेटेल राणी, जेथून वाहे झुळझुळ पाणी. जेथून कानी किलबिल येते, जेव्हा कळीचे अन फूल होते. जेथून कानी किलबिल येते, जेव्हा कळीचे अन फूल होते. पाना फुलांच्या कधी गर्द राणी, पाना फुलांच्या कधी गर्द राणी. भ्रमरास जेव्हा स्फुरतात गाणी, सुचतात गाणी झुलतात झाडे. सुचतात गाणी झुलतात झाडे. माझ्या मनाची खुलती कवाडे, माझ्या मनाची खुलती कवाडे. मन नाचते अन हवा चाळ होते, मन नाचते अन हवा चाळ होते. माझ्या मनाचे आभाळ होते, आभाळ होई मन नाचताना. अन पाकळ्यांचे दव वेचताना. आभाळ होई मन नाचताना. अन पाकळ्यांचे दव वेचताना. दव वेचताना भरल्या पहाटे, दव वेचताना
भरल्या पहाटे जेव्हा फुलांना जपतात काटे, जेव्हा फुलांचा मधुमास येतो, जेव्हा फुलांचा मधुमास येतो, माझ्या सखीचा मला भास होतो, माझ्या सखीचा मला भास होतो. माझ्या सखीचे कसे नाव सांगू, सखी साजणीचे कसे नाव सांगू, कधी करदळी तर कधी रात राणी, जेथून वाहे झुळझुळ पाणी, जेथून वाहे झुळझुळ पाणी. भावांनो, आमच्या नशिबात गुलाबाचे काटे कमी आणि बाबळीचे जास्त आहेत. दुष्काळ, गरिबी, सावकारी पाश आम्हाला जगू देत नाही. या देशातील शेतकऱ्यांची शोकांतिका ही आहे की त्यांच्या हातात नांगर आहे पण लेखणी नाही. आणि जे जे अधिकारी त्यांच्या लेखणीने आमचं नशीब लिहितात त्यांनी कधी नांगर पाहिलाच नाही. मग अशा लोकांनी बनवलेलं धोरण बनतं आमच्या आत्महत्येचं कारण. एक आणखी झाडावरती लटकून मेला काल, एक आणखी झाडावरती लटकून मेला काल, तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल. पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत, एसी मध्ये आखतोस तू सटरम फटरम बेत. तुला डावतो भकास बंजर, तू बांधावरती चाल, एक आणखी झाडावरती लटकून मेला काल. खते औषधे बीज मजुरी, खते औषधी बीज मजुरी, दसपट झाले भाव. वीज किराणा डिझेल डॉक्टर लुटून नेती गाव. अन तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेती मधला माल, आणि तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेती मधला माल, एक आणखी झाडावरती लटकून मेला काल. शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे भाव, शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव. बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव, तरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल. शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव, बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव, तरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल, एक आणखी झाडावरती लटकून मेला काल. आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा, आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा. म्हणून वाढतो दारापुरती अंतक्रियेचा वाजा, स्वदेशीचे ढोंग तुतारे खातोस विदेशातली डाळ, एक आणखी झाडावरती लटकून मेला काल. छलकपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता, छलकपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता. अभय राहिली जर भूमिकन्या मरशील लाथा खाता, तुझी हुशारी अक्कल तज्ञा बेसुरी बेताल, एक आणखी झाडावरती लटकून मेला काल, एक आणखी झाडावरती लटकून मेला. आम्हाला चीड येते, आम्हाला चीड येते, संताप येतो जेव्हा अन्यायाची सीमा ओलांडतो. आणि मग आमची भाषा थोडी कर्कश, थोडी शिवीराळ, तर कधी विद्रोहाचा लावा घेऊन बाहेर येते. उठ वर्ग उठ, आवळून घे मूठ, आणि हात त्याच्या टाळक्यात पायामधला बूट. उठ वर्ग उठ, आवळून घे मूठ, आणि हात त्याच्या टाळक्यात पायामधला बूट. सत्तेपुढे शहाणपण जेव्हा व्यर्थ जाते, सत्तेपुढे शहाणपण जेव्हा व्यर्थ जाते, माणुसकीचे लटके तोडून लाचखोर खाते पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट, आणि हात त्याच्या टाळक्यात पायामधला बूट. अन्यायाची सीमा जेव्हा मर्यादेला लांघते,
अन्यायाची सीमा जेव्हा मर्यादेला लांबते, तुझे हक्क तुडून तिरडीवर बांधते, शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा उठ आणि हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट. पोशिंद्याच्या छाताडावर हरामींच्या मौजा, पोशिंद्याच्या छाताडावर हरामींच्या मौजा, तेव्हा राज्य करतात लुटारूंच्या फौजा. सत्ता आणि दलालाची कर ताटातूट, सत्ता आणि दलालांची कर ताटातूट आणि हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट. माय तुझी बैलावाणी राब राबून मेली, माय तुझी बैलावाणी राब राबून मेली, गल्लीमध्ये मूळ आणि दिल्लीमध्ये वेली. अभयाने शोध घे कोणी केली लूट आणि हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट आणि हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट. शेतकरी संघटनेचे नेते राज्यमंत्री श्री सदाभाऊ खोत यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबांना भेटी दिल्या व त्यांचं पुस्तक बळीचा आक्रोश हे प्रसिद्ध झालं. त्या कुटुंबापैकी लहू वांड्रे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची ही कहाणी. लहू वांड्रेंच्या घरासमोर आलो. आम्हाला बघून त्याच्या बायकोने आक्रोश केला. बरोबर 2 लहान मुले. कोणीतरी तिचे सांत्वन केले. बाहेरच्या खोलीत आम्हाला नेऊन बसवले. घर म्हणजे कोंबड्यांच्या बंद पडलेल्या पोल्ट्रीचे पत्र्याचे शेडच. गुलाबी पातळाचा डोईवरचा पदर सावरीत मृत वांढरेंची पत्नी माझ्यासमोर येऊन बसली. दोन्ही लहान मुले बाजूला बसली. तिचे नाव सखूबाई. वयाने ती तरुण. भविष्याचे उदास चित्र तिच्या पांढऱ्या कपाळावर चित्रित झाले. तिच्या बाजूला बसलेला लहानगा विशाल 5वीत तर मोठा अविनाश 7वीला. इथली भयान परिस्थिती पाहताना मला बहिणाबाईंची कविता आठवली. अरे पांडुरंगा तुझी भक्ती कशी करू सांग, तुझ्या रूपाड येतर सावकाराचं स्वांग, तुझ्या रूपाड येतर सावकाराचं स्वांग. अशी परिस्थिती ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची झाली आहे. आपण मयत लहू वांड्रेंच्या पत्नीकडूनच पतीच्या मृत्यू पाठीमागचे वास्तव जाणून घेऊया. मी सखूबाईकडे वळून म्हणालो, ताई, मला कळले की आत्महत्येपूर्वी तुम्हाला तुमच्या कारभाऱ्यांनी फोन केला होता. गळ्यात आलेला दुःखाचा आवेग रोखत ती म्हणाली, खरं आहे ते. मरणाआधी ते फोन करून म्हणाले, माझ्यावर लय मोठं कर्ज आहे, ते मी फेडू शकत नाही, म्हणून मी आत्महत्या करतो असा फोन केला. त्यावर मी म्हटलं, आपल्या पदरात 2 लेकरं आहेत, असं काय करू नका. आपण जमीन विकून टाकू, पण तुम्ही असं काय बी करू नका असा. पण नाही ऐकलं. मी त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणालो, बाळा, तुझं नाव काय, कितवीला शिकतोस, पुढे काय करणार. माझे नाव अविनाश, 7वीत शिकतो, शिकून नोकरी करणार. मी लहानग्या विशालला विचारलं, तू काय होणार. फौजी. पोरगं पटकन म्हणालं, का बरं, शेती करणार नाही. नाही करणार. का बरं. शेती परवडत नाही, त्यात पाऊस पाणी नाही. मग कशासाठी करावी शेती, त्यापेक्षा नोकरी बरी. मी तिथे जमलेल्या लोकांना म्हणालो, ग्रामीण भागातल्या लहान लेकरांची सुद्धा मानसिकता बघितली तर आपल्या लक्षात येईल की त्यांना आपल्या बापाच्या वाटेनं जायचं नाहीये. खरंच अशी मानसिकता
जर शेतकऱ्यांच्या लेकरांची व्हायला लागली तर देश कृषीप्रधान आहे असे म्हणायची सुद्धा आपल्याला लाज वाटायला लागेल. आज आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि सांगतो की जहर खाऊ नका, जहर खाऊ नका. या कवितेचे कवी आज ज्ञानेश वाकुडकरजी आपल्या सोबत आहेत. हे आपलं भाग्य आहे. जहर खाऊ नका ही कविता नाही, ही प्रार्थना आहे, एक आवाहन आहे. पुढल्या पिढीला ताकद देणारी भावना आहे. म्हणून मी आज आपणासमोर श्री ज्ञानेश वाकुडकरजी यांना विनंती करतो की सर आपण यावं आणि ही प्रार्थना, हे आवाहन आपल्या स्वतःच्या मुखातून लोकांपर्यंत पोहोचावं याकरता आपणास विनंती करतो. शेतकऱ्याची 9 वर्षाची मुलगी आपल्या बापाला काय विनंती करते बघा. 9 वर्षाची मुलगी, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका, तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका, तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका, घोर मनाला लावू नका. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला घरातून ताकद मिळाली पाहिजे, कुटुंबातून ताकद मिळाली पाहिजे. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. पुढे, आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमेना काही, आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमेना काही, हुंड्या वाचून जमेना काही, असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका, असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका, ताई तयार आहे लढायला बाबा, जहर खाऊ नका, ताई तयार आहे लढायला बाबा, जहर खाऊ नका, घोर मनाला लावू नका. पुढचं कडवं आहे, कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली, कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली, वर यंदा ही नापिकी झाली, नवे कपडे घेऊ नका. मुलगी म्हणते बाबा दिवाळी आली, नापिकी झाली असली, शेजारच्या मुलांच्या अंगावरती नवे नवे कपडे असतील, खायला गोड झालं असेल, त्यांच्याकडे फटाके असतील, आम्हाला यातलं काही नाही मिळालं तरी चालेल. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली, वर यंदा ही नापिकी झाली, नवे कपडे घेऊ नका, काही खायाला देऊ नका, नवे कपडे घेऊ नका, काही खायाला देऊ नका, पाणी पिऊन दिवाळी करू ना बाबा, जहर खाऊ नका, पाणी पिऊन दिवाळी करू ना बाबा, जहर खाऊ नका, घोर मनाला लावू नका. आणि शेवटचं कडवं आहे, साथीला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती, आहे साथीला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती, घाम गाळून पिकवू मोती, तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. मुलगी म्हणते बाबा तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, कर्ज काढून कुठल्याही तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, कारण तुकडोजी महाराज म्हणतात, अरे रिकामा कशाला फिरतो रे, तुझं गावच नाही का तीर्थ. आणि म्हणून आहे साथीला सोन्याची शेती,
घाम गाळून पिकवू मोती, घाम गाळून पिकवू मोती. तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा, जहर खाऊ नका. आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा, जहर खाऊ नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट करमणूक नसून प्रबोधन आहे. जहर खाऊ नका हे एक अभियान आहे. या अभियानास आपल्या सर्वांची मदत पाहिजे. आज त्या शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना शिक्षण, ज्या माऊलीचं कपाळ पांढरं झालं तिच्या हाताला काम, आणि ज्या म्हाताऱ्या आई वडिलाचं तोंड दुःखानं काळं पडलंय त्यांना आधार द्यायची गरज आहे. पूर्वी ग्रहण लागल्यानंतर ते सुटण्याच्या वेळी रस्त्यावर आवाज ऐकू यायचे, दे दान सुटे गिरान, दे दान सुटे गिरान. आज महाराष्ट्राला लागलेले हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं ग्रहण सोडवण्याकरता मी तुम्हाला आवाहन करतो, दे दान आत्महत्येचं सुटेल गिरान, दे दान आत्महत्येचं सुटेल गिरान. आज हा कार्यक्रम करण्याकरता प्राध्यापिका सौ राजपूत आपल्यासोबत आल्या, आणि विशेष म्हणजे माझ्या ह्या प्रायोगिक कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक राजपूत यांनीच पुढाकार घेऊन सिद्धार्थ कॉलेजमध्ये ह्या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग झाला, आणि तिथे मला ताईंनी जो प्रतिसाद दिला त्यामुळे मी हा कार्यक्रम वेगवेगळ्या कॉलेजमध्ये करण्याची हिम्मत बांधू शकलो. आज या कार्यक्रमात समाविष्ट केलेल्या कविताची सूची मी आपणाला देवणे हे कर्तव्य समजतो. काट्याकुट्यांचा तुडीत रस्ता, कवी प्राध्यापक श्री इंद्रजित भालेराव. निळ्या सागराची शाई, कवी उमाकांत भेसके. दोन जीवांची मायमही, कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव. मया मायेपुढे थिटे, कवी श्री अशोक बुरबुरे. हंबरहून वासर आले, कवी श्री सग पाचपोळ. मया मायेचं चित्रांग, कवी श्री देवानंद पवार. वेळ घे विचार कर, कवी प्राध्यापक श्री ज्ञानेश वाकुडकर. जेथून वाहे झुळझुळ पाणी, कवी प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर. एक आणखी झाडावरती, कवी श्री गंगाधर मुटे. हान त्याच्या टाळक्यात, कवी श्री गंगाधर मुटे. बळीचा आक्रोश, लेखक श्री सदाभाऊ खोत. जहर खाऊ नका, कवी प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर. या प्रसंगी प्राध्यापिका सौ राजपूत, शब्द साहित्य मंडळ यांचे मी आभार मानतो, आणि हा कार्यक्रम इथेच समाप्त झाला असे जाहीर करतो. नमस्कार.